नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळीच्या काही ठळक घडामोडींकडे. लाडकी सून योजना राबवण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा अपघातग्रस्तांना दिलासा आणि मंडप उभारण्यासाठी भाडं आकारलं जाऊ नये, पालिका प्रशासनाकडे मागणी. घरगुती हिंसाचार प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट लाडकी सून योजना राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत अन्यायग्रस्त सुनांना मदत केली जाणार असून चांगल्या सासू सुनांचा सन्मानही केला जाणार आहे. सासू आणि सुनांचं विळ्या भोपळ्याचं नातं पूर्वापार चालत आलंय. हे नातं सुधारून घरगुती हिंसाचाराला आळा घालण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी शिवसेना शाखा आणि कार्यालयामार्फत केली जाणार आहे, असं शिंदे यांनी सांगितलं. प्रत्येक घरात लाडकी मुलगी असते, मात्र सून लाडकी असतेच असं नाही. अनेक सुनांना सासरी छळ सहन करावा लागतो. अशा अन्यायग्रस्त सुनांसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलाय. या क्रमांकावर अशा सुनांनी न घाबरता संपर्क साधावा. समुपदेशनानं सासू सून संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचा उपयोग न झाल्यास शिवसेना स्टाईल असं शिंदे यांनी सांगितलं. ही मोहीम राज्यभर राबवण्यात येणार असून माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आलाय. दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांच्यावर केईम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केईम रुग्णालयात जाऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जखमी गोविंदांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. त्यांच्याशी संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले की दुर्दैवानं दहीहंडी उत्सवात जोखीम जास्त असल्यानं अनेक गोविंदा जखमी होतात. गेली 29 वर्षांपेक्षा अधिक काळ दहीहंडी उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या गोविंदांना योग्य उपचार मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सध्या दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी राज्य सरकारतर्फे 1 लाख रुपयेपर्यंत मदत दिली जाते. या माध्यमातून मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरात उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या सुमारे 95 गोविंदांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आलेत. यापैकी अनेक गोविंदांवर यशस्वी उपचार करून सुखरूप घरी सोडण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीच्या सदस्यांनी जीवापाड मेहनत केली आहे. त्यांचं देखील कौतुक आहे, असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलं. आज 7 गोविंदा खेळाडू केईम रुग्णालयामध्ये हस्तिरोग तज्ज्ञ डॉक्टर मोहन देसाई यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. जखमी गोविंदांना धीर देताना मंत्री सरनाईक म्हणाले की अपघात कितीही गंभीर असला तरी गोविंदांचा आत्मविश्वास कधीच ढळत नाही. उपचार घेणाऱ्या गोविंदांनी काही टेन्शन घेऊ नये, आपण कायम त्यांच्या पाठीशी उभं राहू. गोविंदांचा जोश, ताकद आणि मनोबल हेच दहीहंडीच्या परंपरेचं खरं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणं हीच खरी गरज आहे. यावेळेला युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, दहीहंडी समन्वय समितीचे बाळा पडेलकर आणि इतर सदस्यांसह केईम रुग्णालयाचे डॉक्टर हसमुख रावत, डॉक्टर प्रवीण बांगर हेही उपस्थित होते. गणेशोत्सवाला मोठी परंपरा तर नवरात्र उत्सवाला धार्मिक महत्त्व आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं जनजागृतीचं मोठं कार्य करत असतात. राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या सार्वजनिक मंडळांना रस्ते किंवा पदपथावर गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात तात्पुरता मंडप उभारण्यासाठी परवानगी द्यावी, तसंच त्यासाठी कोणतेही मंडप भाडं आकारलं जाऊ नये, अशी विनंती खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे केली होती. खासदार नरेश म्हस्के यांच्या विनंतीला मान देत ठाणे महापालिका प्रशासनानं दोन्ही सणांना मंडळाकडून भाडं न आकारण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मंडळांना दिलासा मिळालाय. दरवर्षी असंख्य गणेश मंडळं आणि नवरात्रोत्सव मंडळं आपापल्या परिसरात उत्साहात, भक्तिभावानं आणि प्रेमानं हा सोहळा साजरा करतात. ही मंडळं फक्त उत्सवापुरती मर्यादित नसतात, तर वर्षभर विविध लोकोपयोगी उपक्रम, समाजसेवा, रक्तदान शिबिरं, पर्यावरण जनजागृती आणि नागरिकांसाठी उपयुक्त कार्यक्रम आयोजित करत असतात. या मंडळांचा सहभाग पालिकेच्या विविध उपक्रमातही मोलाचा असतो. ही मंडळं ज्या मर्यादित निधीतून इतका मोठा उत्सव साजरा करतात, त्यामागे प्रचंड मेहनत, वेळ आणि नागरिकांच्या वर्गणीच्या रूपात मिळालेला थोडासा निधी असतो. पण त्या निधीतूनच मंडप भाडं, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, सुरक्षा आणि इतर खर्च भागवणं अनेकदा कठीण जातं. ज्या मंडळांनी वर्षभर समाजासाठी योगदान दिलं त्यांना पालिकेनंही आर्थिक दिलासा द्यावा, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक मंडळांना मंडप भाडं पूर्णपणे माफ करण्याची विनंती करणारं पत्र लिहिलं होतं. खासदार नरेश म्हस्के यांच्या पत्रावर आयुक्तांच्या परवानगीनं ठाणे महापालिकेनं आता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी ठाण्यातील सर्व सार्वजनिक मंडळांना रस्ते किंवा पदपथावर तात्पुरता मंडप उभारण्याची परवानगी आणि त्यासाठी कोणतंही मंडप भाडं आकारलं जाणार नसल्याचा निर्णय दिलाय. तसे लेखी आदेशही दिले आहेत.
केंद्र शासन देशातील ग्रामीण भागात राबवित असलेलं शैक्षणिक धोरण उपक्रमांविषयी खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला। विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले असून भविष्यातील गुणवत्तापूर्ण उपक्रमांसाठी करोडो रुपयांची भरीव तरतूद केली असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे। ग्रामीण भागात कोणताही शैक्षणिक उपक्रम राबवताना त्याची साधन सामुग्री मातृभाषेतून उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली असता त्याला सकारात्मक प्रतिसाद केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला। एकाच वर्षात विविध विषयांवर 150च्या वर संसदेत प्रश्न विचारण्याचा विक्रमही ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला। देशातील ग्रामीण भागातील शैक्षणिक स्थिती, केंद्र सरकारने राबवलेले प्रमुख उपक्रम, वाटप केलेल्या निधीचा तपशील, डिजिटल शिक्षण, पायाभूत सुविधा, विकास कार्यक्रम आणि सरकारी योजनांचा गावांमधील शिक्षणाच्या निकालांमध्ये होणारा परिणाम असे विविध प्रश्न तारांकित संख्या 360 अनुषंगाने खासदार नरेश म्हस्के आणि लोकजनशक्तीच्या खासदार शांभवी चौधरी यांनी संसदेत विचारले। यावर शिक्षण मंत्री धर्मेंद्र मेहता यांनी सविस्तर समाधानकारक लेखी उत्तर दिले। खासदार म्हस्के यांनी आतापर्यंतच्या वर्षभराच्या कालावधीत देशातील रोजगार, शिक्षण, शेती, नोकरी, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था अशा विविध विषयांवर संसदेत प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं विविध खात्याच्या मंत्र्यांनी दिली आहेत। भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मंजूर केले। त्याअंतर्गत विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात नवीन इमारती बांधणं, वर्गखोल्यांची संख्या वाढवणं, सुविधांचं अपग्रेड करणं, भौतिक पायाभूत सुविधा मजबूत करणं याला प्राधान्य दिलं जात आहे। समग्र शिक्षा योजनेअंतर्गत प्रीस्कूल ते 12वी पर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी विद्यालय वसतिगृहांसाठी सन 2024-25 साली 34,000 करोड रुपयांची वित्तीय सहाय्यता देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली। मंगळवारी ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। गोकुळनगर, श्रीरंग सोसायटी, आझाद नगर आणि वृंदावन सोसायटी परिसरात या पावसामुळे मोठं नुकसान झाले। अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं आर्थिक नुकसानही झालं असून श्रीरंग विद्यालयाची मोठी संरक्षक भिंत कोसळली आहे। या मुसळधार पावसामुळे अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं, त्यामुळे घरातील मौल्यवान वस्तू, फर्निचर आणि विद्युत उपकरणांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। तसंच रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्येही पाणी गेल्यानं त्याचंही मोठं नुकसान झाले। या नैसर्गिक आपत्तीमध्ये श्रीरंग विद्यालयाचंही मोठं नुकसान झाले। नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे शाळेची सुमारे 200 मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळली, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तूंचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यांनी बाधित नागरिकांना धीर दिला आणि नुकसानीची माहिती घेतली। प्रशासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळेला नागरिकांना दिलं। प्रचंड पाऊस कालपासून ठाण्यामध्ये पडत आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये गोकुळनगर, आझादनगर, मसानवाडा, श्रीरंग आणि वृंदावन खास करून या भागामध्ये दरवर्षी पाणी भरतं, पण गेल्या वर्षीपेक्षा आता भरपूर पाणी भरलेलं आहे आणि भरपूर ठिकाणी नुकसानी झालेलं आहे। श्रीरंग शाळेची जवळ 100 ते 150 मीटर भिंत पडलेली आहे आणि नाल्याचं पाणी श्रीरंग परिसरामध्ये, वृंदावन परिसरामध्ये येत आहे। काय सांगता साहेब, इथे पंप लावला पण पंप चालत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। पंप आता शासनाने ते बघायला पाहिजे होतं। पंप गेल्या वर्षी पण चालू होते, आताही चालू आहेत, पण त्या पावसाचं प्रमाण एवढं असल्यामुळे पंपाची कॅपॅसिटी कमी पडते। भविष्यात पंप हे वाढवावे लागतील, तेव्हाच ह्याच्यावरती तोडगा निघेल। पण त्या तोडग्याच्या बरोबर प्रथम रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे, कारण हा श्रीरंग वृंदावनाला सखल भाग असल्यामुळे वर्षानुवर्ष पाऊस पडला तरी तिथे पाणी तुंबतं, मग ते तुंबू नये म्हणजे कायमस्वरूपी म्हणजे रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे। गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे। अनेक कंत्राटदारांनी कर्ज काढून शासनाची कामं केली आहेत, मात्र त्यांना त्यांची देयकं दिलीच जात नाही आहेत। एकीकडे सरकार कोट्यावधींची कर्ज घेत आहे, मात्र कंत्राटदारांना निधी दिला जात नाही। हा निधी जातो कुठे असा सवाल करत राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदारांनी भर पावसात जोरदार धरण आंदोलन केलं। राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत राज्यातील कंत्राटदार कामं करत असतात, मात्र त्यांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची देयकं रखडली आहेत। ही देयकं अदा करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचा संघर्ष सुरू आहे।
त्याच अनुषंगानं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांनी धरणं आंदोलन केलं। याप्रसंगी कंत्राटदारांनी आमचे पैसे मिळवण्यासाठी आम्ही गेल्या 2 वर्षांपासून संघर्ष करतोय, तरीही आमची 90,000 कोटी रुपयांची देयकं अदा करण्यात आलेली नाहीत असं म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळेला मंगेश आवळे यांनी शेजारी असलेल्या पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीचं काम करणाऱ्यास 28 कोटी दिले आहेत। एका कंत्राटदाराला एवढा निधी दिला जातो आणि इतर कंत्राटदारांना रस्त्यावर आणलं जातंय। एकूणच पाहता नियोजनात हे सरकार पूर्णपणे फोल ठरलेलं आहे। इन्फ्रावाल्यांनाच हे सरकार पोचतंय। आम्ही दर आठवड्याला संबंधित मंत्र्यांना पत्र पाठवतोय, मात्र सरकारला आमच्या समस्या पाहण्याकडे वेळच नाही। आज भर पावसात कंत्राटदार काम करतायत, तरीही सरकार कंत्राटदारांप्रती सावत्रपणानं वागतंय। आता आम्ही हे सहन करणार नाही असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने आमची पाणी पुरवठा योजनाचे, आमचे जलजीवन मिशनचे कंत्राटदार असू देत, आमचे फेकमचे इलेक्ट्रिकलचे असू देत, मजूर कामगार सहकारी संस्थेचे आमचे सगळेजण असू देत, हे सगळेजण मिळून आज आम्ही लोक भर पावसामध्ये हे आंदोलन करतोय। हे आंदोलन करण्यामागची पार्श्वभूमी इतकी अशी निर्माण झालेली आहे की शासनाला आमच्याकडे देण्यासाठी पैसेच नाहीयेत। गेले 7-8 महिन्यापासून आताच हे मला वाटतं 8 का 9 आमचं आंदोलन असेल। मागच्या गणपतीला आम्ही उभे होतो, आमचा दसरा असंच वाया गेला, आमची दीपावली गेली, त्याच्यानंतर आता जे परत आलेले सण असेल, आता बघा परत 8 ते 10 दिवसानंतर गणपती उत्सव सुरू होणार आहे। कंत्राटदारांना त्यांचे देयक देण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या पुरवठादारांना आम्ही पैसे देऊ शकत नाही, आमच्या मजुरांना आम्ही पैसे देऊ शकत नाही। आम्ही बँक करप्ट होत चाललेलो आहोत। शासनाचं नक्की धोरण काय आहे, शासन नक्की कोणाला करतंय हेच काय समजत नाहीये। एक उदाहरण तुम्हाला देतो, इथे बाजूला पोलीस इमारतीचं काम चालू आहे, 40 कोटीची निविदा काढली होती। त्या 40 कोटीच्या निविदामध्ये शासनाने त्या कंत्राटदाराला 28 कोटी रुपयाचा निधी देऊन टाकलेला आहे। म्हणजे एकीकडे शासन सांगतं की आम्ही तुम्हाला निधी देतो, मग इन्फ्रावाल्यांना पैसे तुम्ही आणता कुठून? म्हणजे हे इन्फ्रावाल्यांना पैसे तुम्ही कसे देऊ शकता? 28 कोटी रुपये एका कंत्राटदाराला तुम्ही देताय आणि बाकीच्या इतर कंत्राटदारांना तुम्ही काही देत नाहीयेत। विचार करा, हे 28 कोटी रुपये जर इथले मिळाल्या कंत्राटदारांना मिळाले असते तर किती प्रकारचा निधी उपलब्ध झाला असता।